मुरुम शहरातील उर्दू शाळेजवळ शनिवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीने उग्र रूप धारण केले। एका व्यक्तीने निष्काळजीपणे कचरा पेटवला असता त्याचे मोठ्या ज्वालांमध्ये रूपांतर झाले आणि आजूबाजूच्या झाडाझुडपांनी पेट घेतला। काही क्षणातच आगीने मोठा विस्तार घेतला, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। स्थानिक नागरिक तथा माजी नगराध्यक्ष बबनराव बनसोडे व उर्दू शाळेचे शिपाई विजय कांबळे यांनी समय सूचकता दाखवून प्रसंगावधान राखत तात्काळ अग्निशामक दलाला माहिती दिली। माहिती मिळताच अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले आणि अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र त्या ठिकाणची वाळलेली भली मोठी झाडे आणि सुकलेला पालापाचोळा मात्र जळून खाक झाला। आग विझवल्यानंतर स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। कचरा पेटवणाऱ्या व्यक्तीला योग्य ती समज देऊन प्रशासनाने नागरिकांना जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले असून निष्काळजीपणे कचरा जाळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे। यावेळी अग्निशामक दलाच्या पथकात गोपी राठोड, लक्ष्मण कांबळे, तुकाराम राठोड यांच्यासह त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी काम पाहिले।